दुखापतीच्या गंभीर गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी गुन्हे शाखा अंबडच्या ताब्यात. गुन्हे शाखा अंबड पथकाची उल्लेखनीय कामगिरी. नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी रोखणे, शहरातील सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, नाशिक शहर यांनी अंबड गुन्हे शाखेची स्थापना करून पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दिनांक 5/2/2026 रोजी सायंकाळी नायका चौक, कॉलेज रोड येथे फिर्यादीनामे हुफेज फिरोज कुरेशी, वय वर्ष 27, राहणार फातिमा क्लासिक बिल्डिंग, फ्लॉट नंबर 12, रहनुमा नगर, वडाळा रोड, नाशिक हे नायका चौक कॉलेज रोड येथे असताना काळ्या रंगाच्या 220 बजाज मोटरसायकलवरील 2 अनोळखी इसमांनी फिर्यादीसोबत गाडी मागे घेण्याच्या कारणावरून कुरापत काढून वाद करून आरोपीच्या हातातील स्टीलचे कडे काढून फिर्यादी यांचे डोक्यावर, छातीवर तसेच तोंडावर मारहाण केली. तसेच फिर्यादी यांच्या पाठीवर बरेच वेळा वार करून फिर्यादीस गंभीर दुखापत केली म्हणून गंगापूर पोलीस ठाणे नंबर 58/2026, भारतीय न्याय संहिता कलम 118(2), 115(2), 352, 351, 2, 3, 5 प्रमाणे दिनांक 8/2/2026 रोजी 10 वाजता गुन्हा दाखल झाला आहे. दिनांक 14/2/2026 रोजी गुन्हे शाखा अंबड युनिटचे पोलीस अंमलदार 2389 भगवान जाधव, पोलीस हवालदार 497 भूषण सोनवणे, पोलीस अंमलदार 2509 चारुदत्त निकम यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून नमूद गुन्ह्यातील पाहिजे आरोपी लक्ष्मण तायडे हा तोरणा नगर, सिडको, नाशिक येथे असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने पथकातील अधिकारी अंमलदार यांनी तोरणा नगर, सिडको, नाशिक येथे सापळा रचून पाहिजे आरोपी अक्षय लक्ष्मण तावडे, वय वर्ष 24, राहणार तोरणा चौक, उदय कॉलनी, यशस्वी अपार्टमेंट, रूम नंबर 7, सिडको, नाशिक यास तोरणा नगर, सिडको, नाशिक येथून 1 वाजता ताब्यात घेण्यात आला आहे. सदर आरोपी हा वर नमूद दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपी असल्याचं निष्पन्न झालेलं असून त्यास पुढील कारवाई कामी गंगापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेला आहे. सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त, माननीय श्री किरणकुमार चव्हाण पोलीस उपायुक्त गुन्हे, माननीय श्री संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, पोलीस हवालदार प्रकाश बोडके, पोलीस हवालदार भूषण सोनवणे, पोलीस अंमलदार भगवान जाधव, पोलीस अंमलदार चारुदत्त निकम, महिला पोलीस अंमलदार सविता कदम अंबड गुन्हे शाखा यांनी केली आहे.